आर.टी. प्रवेश 2026-27 चौथ्या यादीतील पालकांना जरी लॉटरी लागली असली तरी त्यांच्यासमोर आता एक मोठा प्रश्न म्हणजे सुट्ट्यांचा आहे. कारण 25/6/2026 रोजी संध्याकाळी उशिरा ही लॉटरी लागलेली आहे आणि 25 तारखेला गुरुवार होता. इथून सलग सुट्ट्या आहेत. शुक्रवार, शनिवार, रविवार. आज रविवार देखील सुट्टी आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा पालकांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे अडकले आहे आणि चौथ्या यादीतील पालकांना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सरकारी सुट्टीचा अडथळा हा आलेला आहे. इथे आपण आर.टी.च्या डॅशबोर्डवरती बघायचं आहे की एकूण जागा ह्या आर.टी.ने आजपर्यंत 95,785 डिस्ट्रीब्यूट केल्या आहेत आणि 1,05,811 मधून ह्या जागा वजा केल्यास आर.टी.कडे आज अखेर चौथ्या यादीतील पालकांसाठी 10,026 जागा आहेत. चौथ्या यादीमध्ये आजपर्यंत फक्त 8 ॲडमिशन झालेले आहेत. याचा अर्थ असा आहे की प्रवेश प्रक्रिया ही संथ गतीने सुरू आहे आणि त्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे की चौथ्या यादीतील पालकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुट्टीचा अडथळा मध्ये आलेला आहे. 25 तारखेला संध्याकाळी उशिरा ही चौथी यादी लागली आणि तिथून सलग 3 दिवस सुट्ट्या आहेत. आज परत रविवार असल्यामुळे सुट्टी आहे. म्हणजे 4 दिवस हे चौथ्या यादीतील पालकांचे असेच निघून गेलेले आहेत. काही ठिकाणी आग्रहास्तव व्हेरिफिकेशन सेंटर सुरू आहे, मात्र सर्व ठिकाणी अशी परिस्थिती नाही. तरी 3/7/2026 ही लास्ट तारीख आहे. सर्व पालकांना माझी विनंती आहे, आपण उद्या लगेचच आपले डॉक्युमेंट गोळा करायचे आहेत आणि प्रथमतः व्हेरिफिकेशन सेंटरवरती जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहेत. त्याच्या अगोदर आपणास आपल्या अर्जाची स्थिती ही बघावी लागेल आणि आपल्या अर्जाची स्थिती काय आहे हे बघितल्यानंतरच आपण आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहेत आणि आपल्या पाल्याचा प्रवेश हा निश्चित करायचा आहे. कारण आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आर.टी. परत आपल्या घराची लोकेशन वगैरे इतर प्रोसेस प्रक्रिया असते, याच्यामध्ये बराचसा वेळ निघून जातो. तरी सर्व पालकांनी उद्याच्या उद्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी व्हेरिफिकेशन सेंटरला भेट द्यायची आहे आणि आपली आर.टी.ची सीट ही फिक्स करायची आहे. तर पालकवर्गांनो, आज मी आपणास ह्या व्हिडिओमध्ये सांगितले की आर.टी. प्रवेश 2026साठी चौथ्या यादीतील पालकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता सरकारी सुट्टीचा अडथळा आलेला आहे. माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.